गुड मॉर्निंग. पल्लवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या मुलाला वडेपाव खायचे. हे बघा, वडेपावसाठी मी बटाट्याची भाजी मस्तपैकी करून घेतली आहे. लाल चटणीसाठी बेसन मी फ्राय करून घेतलं आहे आणि त्या झणकेदार अशी मिरची तळून घेतली आहे. वडा तयार करण्यासाठी आपल्याला बेसन मी बॅटर करून घेतलं आहे आणि हे असे वडे मी आता तेलामध्ये सोडते. सोडायच्या वेळेस थोडं गॅस स्लो केला आहे. तुम्ही पण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. वडापावची रेसिपी कशी वाटली ती आम्हाला तुम्ही सांगा. आता असे आपले वडे तयार झाले. थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत वड्यांना चांगलं शिजवून द्यायचं. असे सुंदर वडापाव. त्याच्यासोबत मी आता चटणी बनवते. ही बघा, ही चटणी कशी बनवायची आहे. बेसन तेलामध्ये थोडंसं सोडून घ्यायचं, त्याचा भुगा थोडा थंड करून द्यायचा. त्याच्यामध्ये आता मी लसूण टाकली आहे आणि हा भुगा टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके, एक आखी लसूण आणि हे थोडं त्याच्यामध्ये मीठ, कारण ह्या बेसनमध्ये पण आपलं मीठ आहे. त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी 1 चमचा लाल मसाला. जशी आपल्याला तिखट हवे तशी आपण बनवू शकतो. हे चांगलं मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला. बंद कर. हे बघा, अशा प्रकारे वडे आपले तयार आहेत आणि ही चटणी मी घरी बनवली आहे. वडे आणि पाव, मिरची तळून घेतली. पाव इथून बेकरीतून मिळाले. अशा प्रकारे हा आम्ही घरगुती वडापावचा प्लॅन केलेला आहे. तुम्ही पण या टेस्ट करायला. रेसिपी कशी झाली ती ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.